ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ऊस हे अत्यंत महत्त्वाचं असं नगदी पीक आणि शेतकरी बांधवांसाठी ऊस तर वरदानच आहे. पण होतं काय माहिती आहे शेतकरी बांधवांनो, लागणीचं जे पीक असतं त्याकडे आपण खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष देतात आणि खोडवा पिकाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नुकसान तुमचंच होतं. खरं तर कमी कष्टात, कमी खर्चात आणि कमी पाण्यात हे पीक येतं. कष्ट तसे कमी पडल्यावर आपल्यालाही बरंच वाटत असेल नाही का? मग करायचं काय? तर या पिकाकडे लक्ष द्यायचं. म्हणून आज तोच विषय घेतला आहे. खोडवा ऊसाचं आणि पाचटाचं व्यवस्थापन हा आपला आजचा विषय आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक बिभीषण माळी, संशोधन अधिकारी कृषी सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात खूप मनपूर्वक स्वागत आहे. सर, एक महत्त्वाचा विषय आहे. ऊस म्हटलं की तो गोडवा आणि ते सगळं, ती शेती अशी नजरेसमोर येते आणि शेतकरी बांधव खूप कष्टानं शेती करतच असतात, पण त्यांचं नेमकं लक्ष ज्याकडे द्यायला पाहिजे त्याकडे जात नाही आणि नुकसान करून बसतात. तर मग हे जे आहे खोडवा ऊस पीक याचं व्यवस्थापन हे त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. तर नेमकं काय सांगाल याबाबत? खोडवा ऊस पीक याचा जर आपण विचार केला तर हे एक कमी कष्टामध्ये, कमी मेहनतीमध्ये, कमी मशागतीत आणि सर्वसाधारणपणे 30 ते 40% खर्चाची बचत आपल्याला या खोडवा ऊस पीक जर आपण ठेवलं तर त्यामध्ये होते. आणि एवढे खर्चाची बचत, हे सगळे बाकीचे जे आता सांगितलेले फायदे आहेत, त्याचबरोबर आपल्याला जर त्याचं आपण योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केलं, म्हणजे खते असतील, पाण्याचं व्यवस्थापन असेल, रोग व किडीचं नियंत्रण असेल, ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर खोडवा ऊस पिकामध्ये आपण लागणीच्या ऊसा इतकंच आपण उत्पादन घेऊ शकतो. त्याच्यामुळं आपण खोडवा ऊसाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. बरं, आता लागणीचा ऊस तुटून गेल्यानंतर खोडवा जो असतो तो ठेवण्यासाठी नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं काय? आता ज्या वेळेला लागणीचा ऊस कारखान्याला जातो किंवा तुटून जातो, त्यावेळेला आपल्याला ऊस तुटून गेल्यानंतर पहिलं काम करायचं आहे, जे काही लागणीच्या ऊसाची खोडं राहिलेली आहेत तर त्याच्यावरचं पाचट बाजूला करायचं आहे, ते खोडं मोकळी करायचे आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं काम करायचं आहे आपल्याला, कोयत्याने किंवा मशीनच्या साहाय्यानं जे काही राहिलेले बुडके आहेत तर ते जमिनीबरोबर छाटून घ्यायचे आहेत. कारण नवीन येणारे कोंब हे आपल्याला चांगले, जोमदार आणि ताकदवान असले पाहिजेत. जर का वरती हे राहिलं, बुडके राहिले तर कोंब वरच्यावर येतात आणि ते चांगले किंवा जोमदार येत नाहीत किंवा शेवटपर्यंत त्या कोंबाचे रूपांतर आपल्याला ऊसामध्ये होत नाही. म्हणून आलेला प्रत्येक कोंब हा आपल्याला नवीन ऊस निर्माण करण्यासाठी ते बुडके आपल्याला जमिनीच्या बरोबरीनं छाटणं गरजेचं आहे. आता एकदा का बुडके छाटले आपण, त्यानंतर काय करायचं आपल्याला, ऊसाच्या बुडक्यामध्ये म्हणजे कांडी जी असते बुडक्याची त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि साखरेचं प्रमाण जास्त असलं की तिथं बुरशी लागते आणि ते बेट खराब होतं बुरशी लागल्यामुळं. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशकाची आपल्याला त्या खोडांवरती फवारणी करून घ्यायची आहे. आपल्याला 22 टीन असेल यासारख्या बुरशीनाशकाचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे किंवा जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा हार्जानियम ह्यासारखे जैविक बुरशीनाशकाची आपल्याला त्या ऊसाच्या खोडक्यावरती फवारणी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं ऊस तुटल्यानंतर पहिल्या 15 दिवसामध्ये आपल्याला ही कामं लागलीच किंवा लगेच आपल्याला ही करून घ्यायची आहेत.
बरं, आता या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत असताना तुम्ही पाचट हे एक महत्त्वाचा विषय घेतला. तर खोडवा पिकामध्ये पाचटाचं व्यवस्थापन हेही तितकंच गरजेचं आहे. तर ते नेमकं कसं करायचं? पाचट हे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि जर बरेचसे शेतकरी आजकाल आपण आज जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं, बरेचसे ऊस उत्पादक शेतकरी पाचट एकदा का ऊस तुटून गेला कारखान्याला, ते कधी एकदा ऊस जातोय आणि शेवटची गाडी गेली किंवा ट्रॅक्टर गेला की लगेच ते काडी लावून फेटवायच्या म्हणजे जाळण्याच्या मनस्थितीत असतात. परंतु आम्ही सर्वसाधारणपणे 30-35 वर्षापासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि आम्ही शेतकऱ्यांना आव्हान आणि मार्गदर्शन करतो की पाचट जाळू नका, त्याचे खूप फायदे आहेत. आणि ते कुजवायचं कसं, जर जाळण्यापेक्षा ते कुजवलं तर त्याचे फायदे काय होतात आणि जर जाळलं तर ते आपल्याला कसं नुकसानकारक आहे, ह्याबद्दलची आम्ही माहिती शेतकऱ्यांना वारंवार देत असतो. त्यातून बरेचसे शेतकरी जागरूक झालेले आहेत आणि आज बरेचसे शेतकरी पाचट ठेवत आहेत. म्हणजे पाचट जाळणाऱ्याची संख्या निश्चितच आज कमी आहे. जर आपण पाचट जाळून तर जाळल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही आहे, उलट जमिनीचं नुकसान होतं, हवेचं प्रदूषण होतं, हे सगळ्या गोष्टी आहेत. ते जर आपण पाचट कुजवलं तर त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रतीचं सेंद्रिय खत आपल्या शेतामध्ये आपल्याला तयार करता येतं किंवा भेटतं. ते नक्कीच, म्हणजे पाचट जे कुजवलं जातं त्यामागे अनेक फायदे असतील म्हणून आपण ते सांगतात. काय काय फायदे आहेत? पाचट जर आपण योग्य पद्धतीनं कुजवलं, एक कुजवण्याची एक पद्धत आम्ही एक विकसित केलेली आहे. समजा 1 एकराचा आपला ऊसाचा प्लॉट आहे, तो आपला हार्वेस्ट झाला म्हणजे कारखान्याला गेला तो ऊस, आणि त्या 1 एकराच्या ह्याच्यावरती जे पाचट आहे तर त्या पाचटावरती आपण 50 किलो युरिया आणि 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर त्याचा कर्ब आणि नत्र CN रेशो जो आहे तो व्यवस्थित राहतो आणि पाचट कुजण्याची प्रक्रिया जलद होते. आणि मग आपल्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने तयार केलेले द्रवरूप डिकम्पोजिंग कल्चर एकरी 1 लिटर या प्रमाणात त्या ऊसाच्या पाचटावरती त्याची आपल्याला फवारणी करायची. आणि फवारणी केल्यानंतर जर आपल्याकडं पाटपाणी म्हणजे पाणी बऱ्यापैकी असेल तर पहिली 2 पाणी म्हणजे पाटपाण्याद्वारे द्यायचे, फ्लड इरिगेशन ज्याला आपण म्हणतो त्याद्वारे द्यायचं आहे, जेणेकरून पाचटाचा आणि जमिनीचा मातीचा संपर्क आला पाहिजे. पहिली 2 पाणी त्यासाठी महत्त्वाचे. एकदा का मातीचा संपर्क आला पाचटाचा आणि मातीचा आणि वरून आपण डिकम्पोजिंग कल्चर दिलेलं असतं, तर हे डिकम्पोजिंग कल्चर हळूहळू ते पाचट कुजवण्याची प्रक्रिया सुरू करतं. आणि सर्वसाधारणपणे 3 महिन्यामध्ये म्हणजे 90 ते 100 दिवसामध्ये ते पाचट कुजून तिथंच आपल्याला सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत तयार झालेलं दिसून येतं. तर त्याचे अनेक फायदे आहेत. तर ते कोणते नेमके पाचट कुजल्यानंतर काय फायदे होतात? आता बघा, आपण ऊसाला जी खतं देतो ती सगळी ऊसाच्या पानात असतात. पानं ही खूप मोठी मशिनरी आहे, कारण जी ऊसामध्ये साखर तयार होती पानामध्ये तयार होती, जे की ज्याला आपण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणतो. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड ह्याच्यातून ग्लुकोज म्हणजे साखर तयार होते. मग ही करणारी मशिनरी म्हणजे पानं आहे. आता पानं जर वाळली तर ती मशिनरी आहे तशी, फक्त कसं ती काम करायची बंद होते, फोटोसिंथेसिस बंद होतं, पण मशिनरी सेम तशीच आहे. तर ती मशिनरी जर म्हणजे ती जी मशिनरी आहे ही मशिनरी जर आपण ती सुट्टे पार्ट केले, म्हणजे आपण जर हे कुजवलं तर त्यातले जे अन्न घटक आपण दिलेले आहेत तेच पानामध्ये असतात, ते सुट्टे परत होतात आणि आपल्या पिकांना परत मिळतात. त्याला आपण रिसायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट असं म्हणतो. म्हणजे जे पानामध्ये जे अन्न घटक आहेत ते परत रिसायकलिंग करून परत पिकांना द्यायचं. म्हणून हे आपल्याला पाचट कुजवण्याची प्रक्रिया करायची आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला सर्वसाधारणपणे एकरी 31 ते 50 किलोपर्यंत नत्र, 3 ते 4 हजार किलो सेंद्रिय कर्ब, याचबरोबर स्फुरद, पालाश आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा ह्या पाचट कुजवल्यानंतर मिळणाऱ्या कंपोस्ट खतातून मिळतात. त्याचबरोबर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. सेंद्रिय कर्ब आताच मी सांगितलं 3 ते 4 टन एवढा सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये ॲड होतो. सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जमीन भुसभुशीत होते, जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते आणि त्याच्यामुळं जमिनीतील जीवाणूंची जी संख्या आहेत ती सुद्धा संख्या वाढते आणि एकंदरीतच जमिनीची सुपीकता सुधारते आणि ते आपल्या पिकाला जे काही लागणारे अन्न घटक आहेत ते सुद्धा चांगले उपलब्ध होतात आणि पिकाचं उत्पादन आणि दर्जा हा सुद्धा चांगला येतो किंवा सुधारतो. म्हणून पाचट कुजवणं हे खूप महत्त्वाचं आहे.
नक्कीच. म्हणजे जे पाचट शेतकरी बांधव जाळून टाकतो कधी कधी, तर ती चूक न करता ते कुजवलं तर केवढा मोठा अन्नद्रव्याचा साठा या पाचटात आहे हे तुमच्या बोलण्यातनं लक्षात आलं. आमची माती आमची माणसं. खोडवा पीक आहे, यामध्ये खताचं व्यवस्थापन हां. फार महत्वाचं आहे. काय बरोबर. सांगाल? कोणतंही पीक असेल तर त्याला अन्नद्रव्य, त्याच्या वाढीसाठी, जोमदार वाढीसाठी अन्नद्रव्य ही लागत असतात. आपण खोडव्याचा जर विचार केला तर खोडवा पिकाला सुद्धा इतर पिकासारखंच आपल्याला किंवा लागणीच्या ऊसासारखीच आपल्याला खतं द्यायची आहेत. जर आपण एकात्मिक पद्धतीनं जर खतं दिली, ज्याच्यामध्ये रासायनिक खतं आहेत, सेंद्रिय खतं आहेत आणि जैविक खतं आहेत, अशा 3 प्रकारची खतं आपण दिली एकात्मिक पद्धतीनं, तर त्या ऊसाची वाढ जी आहे ती आपल्याला चांगली होते आणि उत्पादनसुद्धा आपल्याला अपेक्षित असं उत्पादन आपल्याला घेता येतं. या खोडवा पिकामध्ये आपण जर पाचट ठेवलं किंवा कुजवलं पाचट, तर सेंद्रिय खत टाकायची गरज पडत नाही. म्हणजे सेंद्रिय खत टाकण्याचा खर्च, त्याची खर्च आपल्याला सगळा बचत झालेली तिथं दिसून येते. सेंद्रिय खत टाकायची गरज पडत नाही. आता राहिले रासायनिक खत आणि जैविक खतं. तर रासायनिक खतामध्ये आपण ऊस तुटून गेल्यानंतर पहिल्या 15 दिवसामध्ये खोडवा ऊस पिकामध्ये बगला फोडून घ्याव्यात किंवा बगला फोडाव्यात. आणि बगला फोडून झाल्यानंतर आपल्याला त्या बगलेतून आपल्याला रासायनिक खतं म्हणजे नत्र असेल, नत्र, स्फुरद, पालाश, मूलद्रव्य गंधक, त्याच्यानंतर तुमचे आयर्न, जस्त, हे काही खतं आहेत. म्हणजे मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ते आपल्याला बगलेतून द्यायचे आहेत आणि ते मातीआड करून घ्यायचे आहेत. दुसरं म्हणजे आपल्याला खोडवा पिकामध्ये पहारीच्या साह्याने सुद्धा खतं देता येतात आणि मातीआड आपल्याला ती करता येतात. तर अशा पद्धतीने जर रासायनिक खताचा वापर केला तर त्याची जी काही लागू होण्याची क्षमता आहे ती चांगल्या प्रमाणात होते, ते वाया जात नाहीत. म्हणून आपल्याला ही खतं जमिनीतून किंवा मातीआड करायची आहेत. जर आपण ठिबकद्वारे हीच खतं जर दिली, म्हणजे त्याच्यामध्ये युरिया असेल, त्याच्यानंतर फॉस्फोरिक ॲसिड असेल, म्युरेट ऑफ पोटॅश असेल, जे काही विद्राव्य खतं आहेत, ही जर आपण ड्रीपद्वारे किंवा ठिबकद्वारे जर दिली तर ह्या रासायनिक खतांची उपयुक्तता वाढते आणि आपण 40% रासायनिक खताच्या मात्रेमध्ये सुद्धा बचत करू शकतो. तर ही आपल्याला आणि ही खतं आपण 36 आठवड्यापर्यंत ऊस पिकाला, खोडवा ऊस पिकाला ही खतं आपण देऊ शकतो. खोडवा ऊस पिकामध्ये फुटव्यांचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं? फुटव्यांचं व्यवस्थापन ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे खोडवा पिकाचं उत्पादन घेण्याबाबत. तर आपल्याला एकरी कमीत कमी 40,000 आणि जास्तीत जास्त 55,000 फुटव्यांची संख्या मेंटेन करायची आहे. जर का संख्या कमी असेल तरीसुद्धा उत्पादन कमी येतं आणि जर का संख्या जास्त असेल तरीसुद्धा उत्पादन कमी येतं. काय होतं, खोडवा पिकामध्ये काही जातीमध्ये विशेषतः 86-032 फुटव्यांची संख्या जास्त येते आणि त्याची एकरी जी संख्या आहे ते 55,000 किंवा त्यापेक्षा जास्त येऊ शकते. तर अशा वेळेला काय होतं, तर ऊसाचे जे फुटवे आहेत त्यांची स्पर्धा चालू होते प्रकाशासाठी, पाण्यासाठी आणि अन्नद्रव्यासाठी. म्हणजे कमी जागेमध्ये जास्त ऊसाची संख्या होते. त्यावेळेला ऊसाची जाडी भरत नाही, उंची म्हणजे कांडीची लांबी, ऊसाची उंची जी आहे ती सुद्धा म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात भेटत नाही. एकंदरीत प्रत्येक ऊसाचं वजन कमी होतं. का तर प्रत्येक गोष्टीला स्पर्धक तयार होतो आणि काय त्यातले बऱ्यापैकी ऊस शेवटच्या ह्याच्यापर्यंत म्हणजे ऊस तुटून जाईपर्यंत त्याचं हे होत नाही. थोडे दिवस वाढतात आणि परत अन्नद्रव्य कमी पडले स्पर्धेमध्ये की ते सुकून जातात आणि त्याचा आपल्याला फायदा काहीच होत नाही. अन्नद्रव्य तर खाऊन टाकतात परंतु आपल्याला ऊस त्याचा भेटत नाही. म्हणजे अशा प्रकारे ते जास्त संख्या असेल तर प्रॉब्लेम येतो आणि जर संख्या कमी असेल तरीसुद्धा ऊसाचं उत्पादन कमी येतं. म्हणून आपल्याला संख्या फुटव्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. तर मग कसं फुटव्याचं नियोजन करायचं? जर का समजा 40,000पेक्षा कमी आहे ऊसाची संख्या किंवा एखादं बेट गेलेलं असेल, एखादं बेट रोग आलेला असेल, ते आपण उपटून टाकायला सांगतो ते टाकलेलं असेल, जर जिथं गॅप आहे आणि संख्या मेंटेन होत नाही तिथं आपण नांग्या भरून घ्याव्यात. नांग्या भरून घ्याव्यात म्हणजे काय, तिथं दुसऱ्या त्याच जातीच्या ऊसाच्या रोपाची लागण करावी. शक्यतो 45 दिवसाचं रोप तिथं मोकळ्या जागेमध्ये ते लावून टाकावं आणि गॅप तो भरून काढावा जिथं संख्या कमी आहे तिथं. आणि जिथं संख्या जास्त आहे तिथं सर्वसाधारणपणे 80 ते 90 दिवसाचा खोडवा ऊसाचं वय असताना तिथं आपल्याला विरळणी करायची आहे, जेणेकरून आपल्याला
एक सर्वसाधारणपणे रनिंग 10 फुटामध्ये 50 ऊसाची संख्या मेंटेन करायची. जर का आपण 50 टार्गेट जर आपण धरून चाललो 50 10 फुटाला 50 ऊस राहतील या पद्धतीने जर आपण फुटव्याचं नियंत्रण केलं तर आपल्याला ऊस ज्यावेळेला हार्वेस्ट होतो म्हणजे कारखान्याला जातो त्यावेळेला निश्चितच चांगल्या जाडीचा, चांगल्या उंचीचा, चांगल्या वजनाचा भेटतो आणि आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं भेटतं. आमची माती आमची माणसं. खोडवा पीक जे आहे त्यामध्ये पाचटाचं व्यवस्थापन जर आपण चांगल्या पद्धतीने करतो आहोत तर जमिनीची पोत सुधारते का? निश्चितच. जर का आपण पाचटाचं व्यवस्थापन केलं तर मी सुरुवातीला सांगितलंय की जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि आपल्याला माहित आहे की सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. मग जर का एकदा का सेंद्रिय कर्ब वाढला, जीवाणूंची संख्या वाढते, जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते, त्याच्यानंतर ओलावा ठेवण्याची क्षमता वाढते. त्याच्यानंतर जर आपण सेंद्रिय कर्ब वाढला तर ज्या बाकीचे जे गुणधर्म आहेत म्हणजे भौतिक असतील, रासायनिक असतील, जैविक असतील, ह्या सर्व गुणधर्मांनी जमीन परिपूर्ण होते आणि त्यामुळेच आपल्याला एकंदरीत जमिनीचा पोत वाढलेला दिसून येतो किंवा तिची सुपीकता सुधारलेली दिसून येते. म्हणून पाचटाचं नियंत्रण हे करणं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. व्यवस्थापन हे पाचटाचं महत्वाचं आहे. बरोबर. आता माझा पुढचा प्रश्न कीड आणि रोग नियंत्रण हा होता. तर नेमकं कसं काय ते करायचं? आपण खताचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, ह्या गोष्टी, फुटव्याचं व्यवस्थापन, ह्या गोष्टी व्यवस्थित केल्या तरी सुद्धा ऊस पिकावरती किंवा खोडवा ऊस पिकावरती रोग आणि किडी येऊ शकतात. जर त्या रोग आणि किडीचं जर प्रमाण जास्त असेल तर मात्र आपल्याला बरंचसं नुकसान होतं. तर ते नुकसान होऊ नये किंवा उत्पादन आपल्याला चांगलं भेटावं यासाठी आपल्याला खोडवा ऊस पिकावरती रोग आणि किडीचं नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे. तर त्या अगोदर आपण समजून घेऊयात की कोणत्या प्रकारच्या रोग आणि किडी या जास्त खोडवा पिकावरती येतात. विशेषतः खोडवा पिकामध्ये काणी, गवताळ वाढ, त्याच्यानंतर YLD ज्याला आपण येलो लीफ डिसीज म्हणतो, त्याच्यानंतर तपकिरी टिपके, ब्राऊन स्पॉट, तर हे सगळे रोग खोडवा पिकावरती येऊ शकतात. तर हे रोगाचं वेळीच नियंत्रण केलं पाहिजे. गवताळ वाढ असेल किंवा काही रोगट बेटं असतील तर ती बेटं डायरेक्ट उपटून टाकणं, कारण त्या बेटामुळे इतराकडे तो रोग पसरला जाऊ नये. ते जे रोगट बेट आहे ते बेट काढून टाकणं आणि तिथं परत चांगल्या चांगल्या रोपाची तिथं नांगी भरून घ्यावी किंवा तिथं ते लावून टाकावं. तर अशा पद्धतीनं ते. आणि जर का समजा पाण्यावरती रोग आहे म्हणजे त्याच्यामध्ये बुरशीजन्य काही रोग असतील, तांबेरा असेल, तपकिरी टिपके असतील, तर त्यावेळेला आपण बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. आमचे VSIचे प्रतिकार नावाचं जैविक बुरशी नियंत्रक लिक्विड बायोफंजिसाइड नावाचं उत्पादन आहे, ते एकरी 1 लिटर या प्रमाणात त्याला फवारणी केली तरीसुद्धा बुरशीजन्य रोगापासून आपण त्याचं संरक्षण करू शकतो. किंवा स्पर्शजन्य बुरशीनाशकं जे बाजारामध्ये आहेत ती सुद्धा आपण फवारून ह्या बुरशीजन्य रोगापासून ह्या संरक्षण करू शकतो. हे झालं रोगांच्या बाबतीत. आणि दुसरं किडींच्या बाबतीत. आता रोगामध्ये एक राहून गेलं सांगायचं हुमणी. तर हुमणीचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आपण कोरॅजिन सुद्धा वापरू शकतो, जे की रासायनिक प्रकारामध्ये येतं. क्लोरोपायरिफॉस आहे, तर हे सुद्धा आळवणी पद्धतीने आपण देऊ शकतो. त्याचबरोबर आम्ही जैविक कीटकनाशकाद्वारे सुद्धा हुमणीचं अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारचं नियंत्रण महाराष्ट्रामध्ये पाठीमागच्या 10-12 वर्षापासून करत आहोत. आमचं जैविक बायोपेस्टिसाइड किंवा जैविक कीड नियंत्रक हे एक उत्पादन आहे ज्याच्यामध्ये मेटारायझियम, बव्हेरिया आणि व्हर्टिसिलियम, बॅसिलस थुरिंजिनिसिस हा जीवाणू, असं बुरशी आणि जीवाणू यांचं हे एक समूह आहे. तर हे आम्ही जवळपास पाठीमागच्या 10-12 वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचं नफा ना तोटा या तत्वावर उत्पादन तयार करून शेतकऱ्यांना देत आहोत आणि त्यातून आपल्या शेतकऱ्यांना, साखर कारखान्यांना बराचसा फायदा झालेला आहे. एकरी 2 लिटर या प्रमाणात आपल्याला आळवणी करायचं आहे हे उत्पादन, किंवा 1 लिटरला 5 मिली या प्रमाणात हे आपल्याला वापरायचं आहे. नक्कीच. आळवणी पद्धतीने. नक्कीच. तर अशा पद्धतीने आपण हुमणीचं नियंत्रण करू शकतो. नक्कीच. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही खूप चांगलं काम यामध्ये करते आहे. तर त्याच दृष्टीने आणि एकूणच आजच्या विषयाच्या दृष्टीने आपण शेतकरी बांधवांना काय संदेश देणार आहात? शेतकरी बांधवांना जे ऊस उत्पादक आहेत किंवा ऊस शेती करतात ह्या सगळ्यांना शेतकऱ्यांना एक माझं विनंती राहील की तुम्ही लागणीच्या ऊसाला जेवढं महत्त्व देता, जेवढं लागणीचं ऊसाची काळजी घेता,
त्याची म्हणजे अगोदरची पूर्व मशागत करता, बियाणं किंवा बेणं असेल, रोपं असतील, त्याची लागण, खतं, पाणी हे सगळे व्यवस्थापन करतात. तेवढंच व्यवस्थापन खोडव्याला करा. तुमचं 40 ते 50% बचत होते. म्हणजे बेण्याचा खर्च वाचतो, पूर्व मशागतीचा खर्च वाचतो. त्याच्यानंतर तुमचं जर तुम्ही पाचटाचं आच्छादन केलं तर तण येत नाही, ते हे करतं. आणि पाणी जर दिलं तर बाष्पीभवन जे होऊन जाणारं पाणी आहे पाचट आच्छादनामुळे ते होत नाही, कमी पाणी लागतं, पाण्याची आणि विजेची बचत होते. एवढे सगळे फायदे आहेत. आणि जर आपण पाचट ठेवलं तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो, जमीन चांगली येते. आणि खोडवा ऊस पीक हे लागणीच्या ऊसापेक्षा अगोदर 1 ते 1.5 महिना तुटून कारखान्याला जातं. म्हणजे 12 महिन्यात येणारं पीक आहे, 13-14 महिने सुद्धा थांबायची गरज नाही, 12 महिन्यात परिपक्व होतं. एवढे सगळे ह्या ऊसाचे फायदे आहेत. तर नुसता लागणीचाच ऊस घेऊ नका, तर खोडवा ऊसाचं उत्पादन घ्या आणि त्याचं चांगलं व्यवस्थापन करा. तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा आहे, असा मी हा सल्ला शेतकऱ्यांना देऊ शकतो. फार महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश आणि एकूणच कार्यक्रम आपण शेतकरी बांधवांना सांगितला, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.